तर मित्रांनो, वन डे ट्रिप आमची निघालेली आहे सुखाचार्य मंदिर व कुलदुर्ग धबधबा बघण्यासाठी. म्हसवडपासून हा 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास आहे. आमची ही नवीन फॉर्च्युनर घेऊन निघालो आहे आम्ही दिगंची मार्गे आटपाडी. तर चला मग. हाय मित्रांनो, तर आम्ही आता नवीन गाडी घेतली मस्तपैकी. तर त्या नियोजनात आम्ही सगळे म्हणलो आता फिरायला जाऊया कुठं. तर आपण मित्रांनो कुठं चाललोय फिरायला? धबधब्याला. तिथं कुलदुर्ग म्हणून एक धबधबा आहे, तुम्ही नक्की तिथं जावा, बघण्यासारखं ठिकाण आहे. आटपाडी रोडला आहे, भगवान गल्लीत ना साईदुमाळ आहे ते. रोहन लोहार, ही सोनू काजी, रोहन लोहार, श्रीराम डोंगरे, आकाश लोहार आणि संस्कार लोहार. आणि तुम्ही बघत राहा आता पुढे पुढे काय काय होते. आम्ही कुठे चाललाय? शुक्राचार्य धबधबा. कुठला? कुठला? शुक्राचार्य धबधबा. थांबे थांब आठवते. शुक्राचार्य धबधबा सगळ्या मित्रांना भूक लागल्यामुळे आम्ही दिगंची मध्ये नाश्त्याला उतरलो आहे. मस्तपैकी इथं नाश्ता करणार आणि पुढे धबधबा. आणि अजून एक प्लेट घ्यायची असली तर घे म्हणलं, बागत नसलं तर. आमची सनरूफ आहे बघा. हे बघा ड्रायव्हर अमरनाथ. सोनू भाजी स्पॉन्सर सोनू भाजी. कांद्यासाठी स्पॉन्सर. आमच्या फॉर्च्युनर मधून असा सुंदर असा निसर्ग दिसत आहे. तुम्ही बघा 10च मिनिटात शुक्राचार्य मंदिरापाशी पोहोचत आहे. आणि रामभाऊ पडला. रामभाऊ पडला सादर करीत आहे. रवाना होत आहे रामभाऊ. रोहन, तुला काय वाटतं आपण शुक्राचार्य मंदिरापाशी चाललोय? 2 शब्द. मला अत्यंत सुंदर वाटतंय. निसर्गरम्य वातावरण जरा थोडस दाखवतो. किती भारी हिरवळ आहे. पाऊस बघ, मुसळधार पाऊस आहे. आणि पावसाचे वातावरण. ननुरे आल्या कानातलं मळ काढायला. आस्थेचा विषय आपल्याला माहिती नसल्याशिवाय आपण ह्याबद्दल. तुम्ही बघू शकता आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे. रामभाऊचा बिस्तारा गुंडून रामभाऊ रेडी आहे आणि आमची फॉर्च्युनर उभा राहिलेली आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता आमचं सगळं नियोजन पाण्याचं वगैरे घेतलेलं आहे आम्ही. आणि आमचं या तब्येत, अल्लू अर्जुनची तब्येत खूप झालेली आहे. 2-3 दिवस झाले जिमला गेले नाहीत, त्यामुळे तब्येत डावळलेली आहे. तब्येतीवर परिणाम झालेला आहे. पॅन्ट घातलेली यात्रेतली. चला चला सगळी चला पुढे चला.
हे बघा मंदिर तुम्ही पाहू शकता. खूप असं मोठं लोकेशन. फायनली आम्ही पोहोचलोय आता. मित्रांनो फायनली आम्ही आता सुखाचार्य मंदिरात पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं सर्व प्रकारचे असे मंदिर जुन्या काळातले आहेत. आणि इथं मंदिरात असं आचार्य महाराज होय नक्की पण यांनी- मंदिराचा इतिहास काय नक्की? व्यासांचे चिरंजीव सुखमुनी हे इथं समाधी आहे मंदिरात आतमध्ये. त्या इथं का जीवन समाधी. आणि नंतर तो जीवन पाण्याचा झरा आहे. जीवन पाण्याचा का तो 24 तास चालू असतो का काय कायम चालू असतो का? आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं काय की म्हणजे इथं माणसं आवर्जून येते ते असं वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन आहे ना. होय का? म्हणजे जुन्या काळातलं मंदिर आहे म्हणजे शिवाजींच्या महाराजांच्या काळातलं मंदिर आहे का हे? अरे पांडव काळी म्हणजे इसवी सन पूर्व झालं. शिवाजी महाराज 1630च्या जमान्यातून झाले. दशरथ राजे आहे होते ना हां त्यावेळेचं का म्हणजे त्रेतायुगातला म्हणजे सांगली जिल्ह्यात त्रेतायुगाचं मंदिर आहे. मंदिर आहे. चला मग आपण दुसरं location पाहू. मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे श्री शुकाचार्य महाराजांनी जिवंतपणे समाधी घेतली होती. ते पुरातन कालीन मंदिर आहे व इथे महादेवाची पिंड असल्यामुळे श्रावणामध्ये खूप गर्दी होते. शुकाचार्याचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता महादेवाची पण पिंड आहे. इथं दगडाच्या खाली सगळं कोरलेलं आहे सगळ्या प्रकारचं. अशा टाईपचं दगडात कोरलेलं सगळं मंदिर आहे. आणि हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं दगडात कोरलेलं गुफा आहेत. आणि शुकाचार्य दिवसांचे हे अशा खोल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे असं शुकाचार्याच्या मूर्त्या आहेत ते रूम आहेत. हे बघा दगड आहे आणि या दगडात कोरलेलं असं भुयार आहे. आणि आता आहे ना महादेवाची पिंड आहे वाटतं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी वातावरण आहे इथं आणि महादेवाची पिंड आहे. हे बघा हे डोंगरातलं सगळं पाणी आलेलं मुरून येतं ते ह्यात येतं. इथून खाली पाणी असं ह्याच्या गाईच्या तोंडातून पाणी खाली पडतं. आणि 24 तास चालू असतं. तुम्ही कधी या मस्तपैकी वातावरण आहे. श्री सुखदेव महाराजांची दोन्ही आहे. तुम्ही बघू शकता आत सगळ्या प्रकारचं असं आहे. इथे हे महाराज राहत होते. असं सगळं दगडात सगळं कोरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही आता इथून दर्शन घेतलेलं आहे. तर आता इथून कुठे जाणार आपण? धबधब्याकडे जाणार आहे आता कुलदुर्ग. आता कपडे वगैरे चेंज करायला आता सगळं दर्शन झालेलं आहे. मस्तपैकी आता कपडे वगैरे चेंज करून आम्ही आता धबधब्याकडे जाणार आहे. पुढं बघू ठिकाणी आता आम्ही जागा शोधतोय जेवण करायसाठी. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे सगळ्यांनी सगळ्यात वस्तू आणलेल्या आहेत. ती म्हणा कॅन सगळे एक एक वस्तू आम्ही घेऊन चालू आता. जेवण बनवणार मग धबधब्यावर जाणार. एक एक वस्तू घेऊन चालू आता सगळी पाठी घालून. जेवण आता नको तिकडे न्यायला. जेवण आता तिकडेच बनवूया आपण सगळं. मित्रांनो जेवण वगैरे करून आम्ही आता धबधब्याकडे निघालोय. धबधब्याकडे निघताना हा 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे. कुलदुर्ग धबधब्याला रोड जातो इथनं. फार अशी गर्दी झालेली आहे. इथून खाली रोड आहे. हे सपनी आम्ही तुम्ही बघू शकता पुढे धबधबाला 5 मिनिटात धबधबा येतोय. वेट आणि वॉच. जिरलं आणि आता जेवण केलेलं आहे. जिरलेलं आहे चालूनच. रोड कुठं आहे? रोड आहे. रोड आहे.
ए मोबाईल दर. हा रस्ता खूपच डेंजर आहे बाबांनो. तुम्ही बघू शकता इथं गर्दी खूप झाली आहे. धबधब्याला वाट आहे, येताना फक्त जपून या. नंतर पाय चांगलं मोडणं जाईल. हे ना ग तसं असलं नसतं पण. मित्रांनो बघा पुढे धबधबा स्टार्ट झालेला आहे. गर्दी हा पार्टी बिर्टी इकडे नियोजन केलेलं आहे बघा सगळ्यांनी. उई हे बघा गर्दी मित्रांनो. फायनली धबधबा आलेला आहे. हा मित्रांनो तरी आमचा धबधबा फिरून झालेला आहे सगळा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. नेक्स्ट